मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गट विद्यमान आमदार राजू खरे हे सोलापूरला शासकीय विश्रामगृह येथे आले असता मोहोळ तालुक्यातील प्रश्नावर त्यांना विचारले असता अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं प्रसारमाध्यमांना दिले। मोहोळ नगर परिषद आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आपण स्थानिक नेत्यांना एकत्रित करत वेगळी तयारी केली असल्याचे स्पष्ट वक्तव्य आमदार राजू खरे यांनी केले। आपल्याला पक्षाकडून डावलले जात असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली। मोहोळ आणि अनगर नगर परिषदेच्या निवडणुका चुरशीच्या टप्प्यावर पोहोचल्या असून आजी माजी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे। मोहोळ नगर परिषदेची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत असून या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर नसून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देण्यात आली असल्याचे स्थानिक पातळीवर स्पष्ट करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर दोन्ही गटामध्ये रणनीती आखण्याची चुरस वाढली आहे। मी मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून मला मोहोळच्या जनतेने तब्बल 31,000 मताधिक्याने निवडून दिलं। वास्तविक मता आमदारांकडे नगरपालिका माझ्या ज्या त्या आमदारांकडे तिथल्या नगरपालिकेची सूत्र दिली पाहिजे, परंतु महाराष्ट्रामध्ये मोहोळ हे एक अपवाद मतदारसंघ आहे की आमदार असताना सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या असणारे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक, अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीची सूत्र हे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दिली। गेल्या 8 दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं, स्वतः पवार साहेबांनी मला विचारलं होतं की मोहोळचं काय। त्यावेळी मी पवार साहेबांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा। अनगर पंचायत समितीचं काय, तर मी म्हणलं खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा। ते म्हणाले तुम्ही असं कसं काय म्हणताय, तर मी म्हणलं मी आमदार असताना, मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धैर्यशील मोहिते पाटील बैठका घेत आहेत पक्षाच्या, आणि ज्या रमेश कदम माजी आमदारांना मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंग पछाडलं, अशा पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत। त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे, तर मी ह्या निवडणुकीपासून अलिप्त राहतो। या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगर परिषद जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धैर्यशील मोहिते पाटलांना जाईल, आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटलांनी घ्यायची। पण रमेश कदम अशी टीका करतात की 17 दिवसामध्ये तुम्ही जे निवडून आलात ते धैर्यशील मोहिते पाटलाचे हे बघा की धैर्यशील मोहिते पाटलांनी पंढरपूरला 8 ते 10 सभा घेतल्या, त्यांनी मंगळवेढ्याला 8-10 सभा घेतल्या, माढ्यामध्ये 8-10 सभा घेतल्या, त्यांनी माळशिरसमध्ये जानकरांसाठी तळ ठोकून बसले, करमाळ्यात नारायण पाटील आमदारांच्या सभा घेतल्या। मोहोळ मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आले नाहीत। मी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही मोहोळ मतदारसंघात एकतरी सभा द्या, जेणेकरून मोहिते पाटलांची सभा झाली तर जिल्ह्यामध्ये थोडं मतदारसंघात वेगळं वातावरण तयार होईल। परंतु मोहिते पाटलांचं आणि अनगरकरच्या राजन पाटलांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे, आणि त्या 3 पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर पडू नये म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांनी मोहोळ मतदारसंघामध्ये मला सभा दिली नाही, माझ्या सभेच्या प्रचाराला ते आले नाहीत। जर मग ते माझ्या प्रचाराला आले नाहीत, त्यांनी मला कुठली सभा दिली नाही, मग नगरपंचायतीची आणि नगर परिषदेची सूत्र ते कसे काय घेऊ शकतात। एक वेळ सोलापूरचे खासदार म्हणून ते असले तर मी एक वेळ समजू शकलो असतो की ते खासदार ते मला सिनियर आहेत, मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं। परंतु ते माढा मतदारसंघाचे खासदार जिल्हाभर सभा घेत आहेत, पण मोहोळमध्ये ते माझ्या प्रचाराला येत नाही। कशासाठी येत नाहीत ते, तर आमदारांचं त्यांचं 3 पिढ्याचं नातं आहे, आणि त्या नात्यात कुठंच येऊ नये, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या प्रचाराला आले नाहीत। आणि त्यामुळं ह्या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे। आता 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे, आपल्याला सगळ्याला कळेल की अनगरमध्ये काय होईल आणि मोहोळमध्ये काय होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घ्यायची। नाही, माझ्याकडे भूमिकाच दिली नाही ना। ज्या मोहोळ शहरामधून एकूण टोटल 15,000 मतदान झालं, एकूण मोहोळ शहरामध्ये 24,000 मतदान आहे, आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 15,000 मतदान पोल झालं। 15,000 मतापैकी मला 12,500 मतदान पडलं। तर मला अशी अपेक्षा होती की महाआघाडी तयार करायची, आणि महाआघाडी तयारी करून आपले 20च्या 20 नगरसेवक निवडून आणायचे, आणि नगराध्यक्ष आपला प्रचंड मताने निवडून आणायचा। जर 15,000 पैकी 12,500 मतदान मला पडत असेल तर मग नगराध्यक्ष हा आपला होईल,
ही माझी एकंदरीत रणनीती होती. परंतु ती रणनीती माझी फेल करण्याचं काम हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रमेश कदमला हाताशी धरून केलं. हा, हे खरं आहे की उज्ज्वला थिटे ह्या एका पोलीस पाटलाची सून आहे. जवळजवळ 30-40 एकर त्यांची जमीन आहे. त्यांचा भला मोठा वाडा आहे. त्या गावामध्ये एक मोठं प्रशस्त असं ते घर आहे. परंतु त्यांच्यावरती अमानुष पद्धतीचा अन्याय अत्याचार झाला आणि त्यांना अनगर सोडून जावं लागलं. त्यांचा बंगला, त्यांची शेती जाळण्यात आली, त्यांच्या शेतातला ऊस जाळण्यात आला, त्यांच्या नदी शेतातल्या असणाऱ्या मोटरी नदीमध्ये फेकण्यात आल्या, त्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. त्यांनी एनसी दाखल केल्या. मोहोळ पोलीस स्टेशनच्या समोर त्या आमरण उपोषणाला बसल्या. परंतु विद्यमान आमदार यशवंत मानेने दाद दिली नाही. त्या मानेच्या कार्यालयात पुण्याला गेल्या, तिथं तिने दाद मागितली, तरी त्यांना दाद मिळाली नाही. आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची आमची भेट झाली आणि मग अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या माझ्या प्रचारात उतरल्या. आता त्या त्या गावच्या सुपुत्र आहेत, सुनबाई आहेत आणि त्यांची लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत की निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्याला आहे. मग तो हमालाला सुद्धा आहे आणि उद्योगपतीला सुद्धा आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अनगर आणि बारावाड्या हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये कधीही निवडणूक झाली नाही, कधीही मतदान झालं नाही. आणि मग उज्ज्वला थिटेंनी चंग बांधला की असंही आपलं घर गेलं, आपला वाडा गेला, आपली शेती गेली, आपल्याला निवडणूक लढायची, ही निवडणूक बिनविरोध झाली नाही पाहिजे. आणि त्या जर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि जर लढल्या तर मी आज तुम्हाला सांगतो की गेल्या 70-80 वर्षात जो असंतोष आहे तो मताच्या रूपानं बाहेर पडेल आणि त्या विक्रमी मताने निवडून येतील. ही धास्ती राजन पाटलांनी घेतली, त्याच्या 2 पोरांनी घेतली आणि गेले 8 दिवस झाले त्या फॉर्म भरायला येतील म्हणून रस्त्यावरती जवळजवळ 1000-1500 ऊसाचे ट्रॉल्या लावण्यात आल्या. 1-2 किलोमीटरला 100-200 माणसं उभी करण्यात आली व अनगर शहरामध्ये किमान 150-200 महिला उभ्या करण्यात आल्या आणि जेणेकरून त्या जर फॉर्म भरायला आल्या तर रस्त्यात एवढा अडथळा तयार करायचा की त्या अनगरमध्ये पोचल्याच नाही पाहिजे. आणि समजा त्या पोचल्या तर त्या महिलांकडून त्यांना मारहाण करून त्यांच्यावर खोट्या अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना आत टाकायचं, ही रणनीती राजन पाटलांनी केलेली आहे. आणि ती हाणून पाडण्यासाठी उमेश पाटील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु त्यांना पोलीस सहकार्य करत नाही, त्यांना महसूल खातं सहकार्य करत नाही, त्यांना तुमचं तिथली जी नगरपंचायत आहे तिथला शिव सहकार्य करत नाही. लोकशाहीचा खऱ्या अर्थानं जर खून कुठं होत असेल तर तो अनगरमध्ये होत असेल. तर माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना, की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये ह्या अशा गुंड नालायक माणसाला घेतलं की जिथं महिला असुरक्षित आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भर सभागृहामध्ये मला जे काही विचारायचं आहे ते मी विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. माझे आमदार यशवंत माने म्हणतात त्या महिलेने 10 लाख रुपये इनोव्हा गाडीची मागणी केली होती. मला तुम्ही सांगा, ज्या महिलेची 30-40 एकर बागायत जमीन आहे, ज्या महिलेचा भला मोठा वाडा आहे, त्याच्यावरती पाणी टाकून ती महिला आज पुण्यामध्ये धुणं भांडी करते. त्याचा मुलगा आज 15,000 रुपयाची नोकरीनं ड्रायव्हर म्हणून काम करतो. ज्यानं आयुष्यामध्ये एवढं मोठं सुख बघितलंय, ती कशी पैसे मागू शकते? यशवंत माने हा मूर्ख माणूस आहे आणि मोहोळच्या जनतेने त्याला 31,000 मतानं उताना पाडून इंदापूरला पाठवलेला आहे. त्यामुळे तो गांजा पितो का दारू पितो ह्याच्यामध्ये तो बेताल वक्तव्य करतोय. मोहोळमध्ये सहविचारी आघाडी झालेली काय आपण असं काय एकंदरीत? नाही, मोहोळमध्ये आम्ही सर्व विधानसभेला जे माझ्या बरोबर होते ते सर्व माझे सहकारी हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला माझ्या बरोबर येतील. आम्ही तिथं एक विकास आघाडीच्या माध्यमातून महाआघाडी तयार करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढतोय आणि मला खात्री आहे की आम्ही प्रचंड मतानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकू. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणले आता जे सोबत येतील आघाडी केली त्याच्यामध्ये काकासाठी मनोहर डोंगरे असे काही नाव असतील, उमेश पाटील 100% कोण कोण असतील? काकासाहेब साठे माझ्या बरोबर असतील, उमेश पाटील माझ्या बरोबर असतील, चरणराज चौरे माझ्या बरोबर असतील,
डोंगरे परिवार माझ्या बरोबर असेल आणि आताच काय सांगत नाही, जेव्हा विधानसभा जर मी 31,000 मतांनी निवडून येत असतो तर विधानसभा कशी जिंकायची, त्या पाटलाच्या हातात मोहोळची सूत्र गेली 50 वर्ष होती, ती सूत्र काढून घेण्याचं काम ह्या राजू खरेने केलेलं आहे. तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत चुनूक बघा, ही उरली सुरली पाटील की संपून टाकतो.